अमेरिकेत ठिकठिकाणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी आंदोलक एकत्र जमा झाल्याचं पाहायला मिळालं. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात होणारं हे पहिलंच मोठं आंदोलन आहे. हँड्स ऑफ नावाच्या या आंदोलनात अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये जवळपास 1200 ठिकाणी ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. शनिवारी बॉस्टन, शिकागो, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन DC सह इतर शहरांमध्ये मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी पाहायला मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवरून आणि धोरणांवरून त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी जगातील बहुतांश देशांवर टॅरिफ लावण्याच्या घोषणा केल्यानंतर लंडन, पॅरिस आणि बर्लिनसह अमेरिकेतही अशा प्रकारची निदर्शनं पाहायला मिळाली. आता हे अमेरिकन आंदोलन का करत आहेत सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. अमेरिकेत काही विद्यापीठात विद्यार्थ्यांवर इमिग्रेशनशी संबंधित छापे टाकले जात आहेत. त्यामुळं काही जणांना अटक आणि हद्दपारही करण्यात आलं आहे. त्यामुळे या आंदोलनात सहभागी झाल्याचं बॉस्टन मधील काही आंदोलक म्हणाले. तर कायद्याची विद्यार्थी असलेली एक अमेरिकन सांगतो की तिला तुर्कीतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी रुमेसा ओझर्टक कडून प्रेरणा मिळाली होती. रुमेसाला गेल्या महिन्यात बॉस्टन एरिया टफ्ट्स विद्यापीठाजवळ मुखवटा घातलेल्या अमेरिकन एजंटशी अटक केली होती. मी सहसा अशा आंदोलनात सहभागी होत नाही, पण तुम्ही एकतर आज उभं राहावं किंवा तुमच्यावर अशी वेळ येईल असं त्यांचं म्हणणं आहे. लंडनमध्ये आंदोलक WTF अमेरिका, लोकांना त्रास देणं थांबवा आणि तो मूर्ख आहे असे फलक हाती घेत आंदोलन केली. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील बदलांचा निषेध करत त्यांनी हँड्स ऑफ कॅनडा, हँड्स ऑफ ग्रीनलँड, हँड्स ऑफ युक्रेन अशा घोषणा दिल्या. ट्रम्प यांनी कॅनडा आणि ग्रीनलँडला आपल्यात विलीन करण्याचा वारंवार रस दाखवला आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांशीही त्यांचा सार्वजनिक वादही झाला आणि युक्रेन आणि रशियामधील शांतता करारावर वाटाघाटी करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. वॉशिंग्टन DC मध्ये हजारो आंदोलक डेमोक्रॅटिक खासदारांची भाषणं ऐकण्यासाठी जमले होते. त्यापैकी अनेकांनी ट्रम्प प्रशासनात महत्त्वाची भूमिका निभावणारे श्रीमंत देणगीदार आणि प्रामुख्याने इलॉन मस्क यांच्यावर टीका केली. फ्लोरिडा काँग्रेसचे सदस्य मॅक्सवेल फ्रॉस्ट यांनी आमचं सरकार अब्जाधीशांनी ताब्यात घेतलं आहे असं म्हणत टीका केली. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला फ्लोरिडा काँग्रेसच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी फरकानं विजय मिळवता आला. तसंच विस्कॉन्सिनच्या मतदारांनी राज्याच्या सर्वोच्च न्यायालयात डेमोक्रॅटिक न्यायाधीशाची निवड केली. इथं मस्क यांचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला जवळपास 10% मतांनी नाकारलं. दोन्ही राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक्सनी ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांविरोधी आणि इलॉन मस्क यांच्याबद्दल मतदारांच्या मनात असलेल्या रागाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेला रॉयटर्स इप्सॉस पोल मध्ये त्यांचे अप्रुव्हल रेटिंग 43% पर्यंत घसरल्याचं समोर आलं. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही नीचांकी आकडा आहे. शपथविधीवेळी त्यांचे अप्रुव्हल रेटिंग 47% होतं. त्याच सर्वेक्षणानुसार 37% अमेरिकन लोक त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या हाताळणीसाठी पाठिंबा देत आहेत, तर 30% लोक अमेरिकेतील दैनंदिन जीवनातील खर्चाला तोंड देण्याच्या धोरणांना पाठिंबा देणारे आहेत. तसंच हार्वर्ड कॅप्स हॅरिसच्या अलीकडच्याच एका सर्वेक्षणात असं आढळून आलं की 49% नोंदणीकृत मतदार ट्रम्प यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. हे प्रमाण गेल्या महिन्यात 52% होतं. त्याच सर्वेक्षणानुसार 54% मतदारांच्या मते ट्रम्प बायडन यांच्यापेक्षा चांगलं काम करत आहेत. व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या समर्थनार्थ एक निवेदन काढलं. ट्रम्प यांचं एक प्रमुख सल्लागार टॉम होमसेन यांनी शनिवारी फॉक्स न्यूजशी बोलताना म्हटलं आहे की आंदोलकांनी त्यांच्या न्यूयॉर्क मधील घराबाहेर रॅली काढली, पण ते त्यावेळी वॉशिंग्टन मध्ये होते. ते रिकाम्या घराचा निषेध करू शकतात असंही होमेन म्हणाले. त्यांच्यामुळे यंत्रणेवर ताण आला आणि अधिकाऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या कामात अडथळा आला. या आंदोलन आणि रॅलीला काहीच अर्थ नाही असं होमेन म्हणाले. या आंदोलनामध्ये नो टॅरिफचे फलक देखील दिसून आले. बाकीच्या विषयाप्रमाणे टॅरिफवर देखील या आंदोलनकर्त्यांनी
नाराजी जाहीर केली. मुख्य म्हणजे हे आंदोलन टॅरिफ विषयावरूनच जगभर गाजत आहे. त्यामुळे आता ट्रम्प यावर काही विचार करणार की आपल्या सत्तेची पॉवर दाखवत हे आंदोलन धुडकावून लावणार. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.